छान आहे प्रियांनो, खूप अद्भुत आहे परमेश्वर. आणि त्याने आज खूप सुंदरसं वचन दिलंय. आज प्रत्येक जण लक्षात देऊन आपण ऐकणार आहोत त्याच्या वचनाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे बायबल मध्ये परमेश्वर खूप वेळेस दाखल्याद्वारे बोललेला आहे. कशाद्वारे बोललेला आहे? कशाद्वारे? दाखल्याद्वारे. आणि असंच एक बायबल मधला दाखला आहे. त्या दाखल्याबद्दल आपण बघणार आहोत. तर आपण यावेळेस काढणार आहोत लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. आणि आपण यावेळेस काढणार आहोत 11वे वचन. आणि 11व्या वचनापासून आपण बघणार आहोत. सर्वजण काढतील लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 11व्या वचनापासून आपण बघणार आहोत. काढला असेल यावेळेस तर वाचतील. काढला अगोदर सगळ्यांनी. आतवरती कोणाकोण सापडलं ठीक आहे, वाचतील यावेळेस. उदाऱ्या मुलगा व त्याचा वडील भाऊ. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस येशू जो होता तो नेहमी त्याच्या लोकांबरोबर कशाद्वारे बोलायचा? दाखल्यांद्वारे बोलायचा. या वचनाच्या अगोदर पण असे काही दाखले त्यांनी दिले होते की तो त्या दाखल्यामध्ये सांगत होता की एक व्यक्ती होता ज्याचं काय हरवलं होतं? नाणं हरवलं होतं. काय हरवलं होतं? नाणं हरवलं किंवा पैसे हरवले होते. तर ते नाणं शोधण्यासाठी तो काय करतो? पूर्ण घर काय करत असतो? धुंडाळत असतो. हालेलुया. हालेलुया. एक इमॅजिन करा, आपली एखादी वस्तू हरवली. आपली एखादी काय झाली? पैसे हरवले आपले काही. तर आपण काम पण करत असतो, पण राहून राहून आपल्याला त्याची काय येते? काय येते आपल्याला त्याची? हालेलुया. हालेलुया. वस्तू कशी पण असू द्या, पण मनाला काय चालू असतं? कंटिन्यू चांगली होती, कुठं असेल? चांगली होती, कुठं असेल? कुठं हरवली असेल? मी इकडे तरी बघते, तिकडे तरी बघते. कंटिन्यू काम करत असताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये काय तेच चालू आहे. काय चालू आहे? हरवलंय. काय झालंय? हालेलुया, हालेलुया. हालेलुया. विचार करा, परमेश्वराचे लेकरं हरवलेले, येशूचं लक्ष किती लागलेलं असणार? हालेलुया. हालेलुया. त्याला राहून राहून आठवण येते काय? माझे लेकरं जे आहेत ना, या जगामध्ये जाऊन काय झालेले? हरवलेले. हालेलुया. हालेलुया. मग त्याने त्या हरवलेल्या नाण्याविषयी पहिले सांगितलं. आता दुसरा दाखला त्याने असं सांगितला, या हरवलेल्या वस्तूंना आपण शोधतोय, ते आपल्याला सापडतंय. पण अशा काही गोष्टी ज्या आपल्यापासून दूर गेलेल्या आहेत, आपल्यापासून काय झालेल्या आहेत. तर एक असं इथं सांगितलंय. आणखीन तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुले होते. किती मुलं होते? 2. किती मुलं होते? 2. 2 मुलं होते. एक मुलगा जो होता तुम्हाला माहितीये, त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला. धाकटा म्हणजे कोणता? कोणता? 2 राष्ट्र आहे, 2 लोक आहेत. एक जो आहे एक मोठा आहे आणि एक जो आहे तो काय आहे? छोटा आहे. इस्रायल लोकांमध्ये अशी प्रथा होती, जो मोठा आहे ना त्याला त्याच्या वाट्याचा किंवा अधिकाराचा हिस्सा कसा मिळणार आहे? दुप्पट मिळणार आहे. कसा मिळणार आहे? आणि जो लहान आहे त्याला कसा मिळेल? फक्त नॉर्मली एकपट त्याला जो काय तो हिस्सा त्याला काय होणार आहे? मिळणार आहे. तो ज्यावेळेस येशू दाखला देत होता, या दाखल्यामध्ये तो काय सांगतो तुम्हाला माहितीये? 2 मुलं होते. त्याच्यातला जो धाकटा होता तो आपल्या वडिलाला येऊन काय म्हणाला की बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला काय करा. तो लहान होता ना, त्याच्या वडिलाकडे आला आणि तो काय म्हणतोय? माझ्या प्रॉपर्टीचा जो हिस्सा आहे का तो मला काय करा. हालेलुया. 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 म्हणजे इन शॉर्ट मध्ये तो त्याच्या बापाला हे म्हणत आहे की मला आता तुमची काय राहिलेली नाहीये. तुमची काय नाहीये? तुमची गरज नाहीये मला आता. मला माझं जे आहे प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी मला काय करा, देऊन टाका. कारण तो कशामध्ये होता तुम्हाला माहितीये? तो अहंकारामध्ये, घमंडामध्ये. आणि त्याची इच्छा नव्हती की मी कोणाच्या तरी कशाखाली राहो? हाताखाली. हालेलुया. 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 कोणाच्या काय राव आपण? कोणाच्या तरी अधीन राव. काय व्हावं? कोणाच्या? सैतान पण होता ना, त्याची इच्छा काय नव्हती? मी परमेश्वराच्या काय राहावं? काय राहावं? आणि कोण नेहमी नेहमी त्या परमेश्वराची आराधना करत राहील, स्तुती करत राहील? काय गरज आहे त्याचीच नेहमी करायची? चला माझी केली तर मला चांगलं वाटत. म्हणून त्याने काय केलं? त्या गोष्टीला काढून टाकलं. त्याच्यामध्ये काय आला? काय आला? हालेलुया. आणि परमेश्वर त्याला काय केलं? खाली पाडलं.
हालेलुया हालेलुया. हालेलुया. तर हालेलुया. तुम्हाला माहितीये इथं पण हा जो धाकटा आहे लहान आहे तो बापाला काय म्हणतोय, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्याच्यात काय केली, वाटणी केली. ज्यावेळेस बापाला लेकरू मागतोय की माझी मला जी प्रॉपर्टी आहे, जी माझ्या हक्काची, जी माझी आहे, ती मला काय करा, देऊन टाका. बाप कधीच नाही म्हणणार काय नाही म्हणून, कधीच काय म्हणणार नाही. कारण त्या बापाला सगळ्यात मोठं दुःख काय झालेलं असतं, लेकरांनी काय मागितली, काय मागितली, की म्हणजे हे दुःख पचवणंच त्याच्यासाठी खूप काय होऊन जातं, एकदम हार्ड होऊन जातं. की मी ज्या गोष्टी लेकरांसाठी केल्या, एकदम हाताने बनवल्या सगळ्या गोष्टी केल्या, कशासाठी, लेकरासाठी. आणि लेकरू स्वतः होऊन मला काय म्हणतंय की बाबा मला काय करा, माझी जी प्रॉपर्टी जी माझ्या हिश्श्याची आहे ती मला काय करा, तुम्ही देऊन टाका. म्हणजे मला सारखं सारखं तुम्हाला येऊन मागण्याची काय पडणार नाही, काय पडणार नाही. म्हणजे माझं आहे ते मला काय करा. आता मला गरज नाही कोणाची, तुमची. किंवा मला गरज नाही तुमच्याकडे नेहमी येऊन मागायची, पप्पा द्या ना 5,000, द्या ना 10,000, द्या ना मला 2,000, पप्पा माझं पॉकेट मनी मला द्या ना, मला गरज आहे. हालेलुया. एकदाच आता बापाकडून जे ते काय करतो, घेऊन टाकतो. म्हणजे मी माझं काय होऊन जाईल, मोकळा होऊन जाईल, असा धाकट्याने विचार केला. आणि त्याने तुम्हाला माहितीये काय केलं, मग जे सगळं होतं ते त्याने त्याच्या बापाकडून काय केलं, घेतलं. हा दाखला आहे. हा काय आहे? हा काय आहे? दाखला. म्हणजे परमेश्वर अशा दाखल्याच्या द्वारे सांगते, इथं दोन लोक आहेत जे इस्रायल लोक आहेत आणि काही कोणते लोक आहेत, विश्वास ठेवणारे म्हणजे परराष्ट्रीय लोक. कोणते लोक? जे परराष्ट्रीय म्हणजे ते कोणते लोक आहेत तुम्हाला माहिती आहे, धाकटे लोक आहेत, जे लहान आहेत. जे लहान मुलगा होता तो आपल्या बापाकडे गेला आणि काय बोलला बापाला, की मला माझी काय पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, मला तुमच्या अधिकाराखाली काय करायचं नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि वडिलांनी ती त्याची प्रॉपर्टी काय केली, त्याला वाटून पण दिली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि त्याने तेथे चैनबाजी करून आपली मालमत्ता काय केली, उधळून टाकली. हालेलुया. त्यांनी त्याच्या बापाची प्रॉपर्टी काय केली, घेतली आणि दूर देशी निघून गेला. पुढे गेला, दूर निघून गेला. आणि त्याने त्याच्या बापाची जी प्रॉपर्टी होती ती सगळी त्याने कशामध्ये उधळून टाकली, ऐश करणे. कशामध्ये उधळून टाकली, कारण त्याला काय माहितीच नव्हतं ते कुठून आलंय, कसं आलंय. फक्त त्याने काय केलं, ते मिळवलं, घेतलं आणि ते घेऊन तो काय झाला, दूरदेशी गेला आणि त्यांनी सगळी प्रॉपर्टी काय केली, खर्च करून टाकली. सगळी प्रॉपर्टी काय केली, उधळून टाकली. हालेलुया हालेलुया. जसं त्याने ते सगळ्या चैनबाजीमध्ये, कशामध्ये, कशामध्ये, दारू पिण्यामध्ये म्हणा, बाकीच्या काही चुकीच्या गोष्टीमध्ये म्हणा, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याने त्याची प्रॉपर्टी जी होती ती सगळी काय केली, गमावून टाकली. सगळी प्रॉपर्टी काय केली. हालेलुया. पहिले अहंकारामध्ये, घमंडामध्ये बापाकडनं सगळी प्रॉपर्टी घेतली आणि जाऊन दूर देशामध्ये, त्यावेळेस त्याच्यासोबत मित्र परिवार सगळे असतील, कारण त्याच्यासोबत काय होती, काय होती, सगळे लोक पण त्याला चिटकलेले असतील की चला याच्याकडे आता प्रॉपर्टी आहे. आणि त्याला म्हणायला पण, त्याला त्या गोष्टी करायला पण त्यांनीच भाग पाडला असेल की बापाच्या काय आज्ञेमध्ये राहतो, बस झालं बापाच्या आज्ञेमध्ये राहणं. आता बापाला काय कर, तुझ्या हिस्सेचं जे ते काय कर. हालेलुया हालेलुया. आणि मग तो घेऊन गेला, दूर देशी गेला, आईश केली, सगळी प्रॉपर्टी, सगळ्या गोष्टी चैनबाजीमध्ये काय केले, उधळून टाकली. आणि मग पुढे काय तुम्हाला माहितीये, त्याने आपले सर्व खर्च करून टाकल्यावर त्या देशात मोठा काय पडला, दुष्काळ. त्या देशामध्ये काय पडला, काय पडला, दुष्काळ पडला त्या देशामध्ये. आणि अशी परिस्थिती झाली, जे सगळं खर्च करून टाकलं होतं ते सगळं निघून गेलं, त्याच्याकडे काहीच नव्हतं. देशामध्ये दुष्काळ पडला, तेव्हा त्याला काय व्हायला लागली, अडचण पडू लागली. त्याला काय पडू लागली, प्रॉपर्टी घेतली, दुसऱ्या देशात गेला, सगळं खर्च करून टाकलं आणि अचानक तिथं काय पडलं, काय पडला. आता जे तुमच्याकडे आहे त्याला खूप एकदम सांभाळून ठेवणं खूप काही. येणाऱ्या दिवसामध्ये अशी भयानक परिस्थिती येणार आहे, खूप भयानक. महागाई, या सगळ्या गोष्टी खूप काय होणार आहेत, वाढणार आहेत.
हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया तर तुम्हाला माहितीये पुढं तो कशामध्ये पडला? अडचणीमध्ये पडला. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला काय केला? चिकटून राहिला. एका कोणाकडे गेला तो? एक रहिवासी होता त्या देशातला, त्याच्याकडे गेला, त्याला चिकटून राहिला. आणि तुम्हाला माहितीये काय केलं त्याने? चिकटून राहिला आणि त्याने त्याला आपल्या शेतातले डुकरे चारायला काय केलं? काय करायला? काही राहिलं का त्याच्याकडं? प्रॉपर्टी नव्हती, दुष्काळ पडला आणि मग काहीतरी उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी काम शोधलंय. आणि काम पण काय शोधलं तुम्हाला माहितीये? कोणतं काम? मिसर देशामध्ये डुकर चारायचं हे जे काम आहे ना, या कामामुळे तिथल्या त्या डुकर चारणाऱ्या लोकांना मिसर देशामध्ये देवदेवतांची पूजा करायला सुद्धा बोलत नव्हतं. हालेलुया. हालेलुया काय करायला? देवदेवताची पूजा करायला. ना कुठलं त्यांच्या सोबत रिलेशन सुद्धा ठेवत नव्हते. काय ठेवत नव्हते? म्हणजे असे म्हणायचे, हे जे आहेत ना, यांच्या सोबत कुठलंच नातं संबंध काय करायचं नाही. कारण एकदम निकृष्ट दर्जेचं काम जे म्हटलं ना, ते काम म्हणजे काय? कोणतं काम होतं? कोणतं काम होतं? हे जो मुलगा होता एवढं भयानक काम करायला लागला होता. ते काम एवढं निकृष्ट दर्जाचं होतं की जसं म्हणतो ना आपण की एखाद्या व्यक्तीला सगळ्या नातेवाईकांनी ठरवून काय ठरवलं की त्याच्यासोबत काय करायचं नाही, कुठलाच संबंध काय करायचा नाही. तिथं जे लोक असे डुकर चालतात ना, तिथल्या त्या लोकांना एकदम त्या लेवलचं काय केलं जातं? समजलं. हालेलुया हालेलुया. हा दाखला आहे. हा काय की त्याने त्याच्या बापाच्या घराला सोडलं, बापाकडून प्रॉपर्टी मागितली, सगळी प्रॉपर्टी कशामध्ये खर्च केली? आईश करण्यामध्ये. कशामध्ये? मग आईश करण्यामध्ये खर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये शक्ती नव्हती काम करण्याची किंवा कुठल्या गोष्टी करण्याची. कोणी त्याला उभा करू शकत नव्हतं. म्हणून त्याने एवढं निकृष्ट दर्जेचं काम सुरू केलं. आणि ते काम म्हणजे कोणतं? डुकरं चारायचं. कोणतं काम? हालेलुया हालेलुया. बरं, डुकरं चारायचं काम करत होता. तर पुढे तुम्हाला माहिती काय आलं? तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे. डुकरं जे खात होते का शेंगा, त्या खाऊन तरी काय भरावं स्वतःच? डुकरं जे शेंगा खाता का, त्या शेंगा खाऊन स्वतःच काय भरावं? आता इथे एक विचार करण्याची गोष्ट आहे. तो काय करत होता? काम करत होता. काय करत होता? काय करत होता? पण ते काम करून सुद्धा जर त्याला मोबदला मिळत नव्हता, मग त्याला खायला सुद्धा भेटत नव्हतं. त्याच्या ज्या माणसाच्या सोबत तो राहत होता तो त्याला खायला सुद्धा देत नव्हता. म्हणजे त्याची परिस्थिती काय झालेली होती की तो किती भयानक पापाचा काय झालेला होता? येशू दृष्टांत सांगत आहे की ज्या ज्या लोकांनी खऱ्या बापाचं घर सोडलं आणि कशामध्ये गेले? बापाला सोडून पापामध्ये गेले. कशामध्ये गेले? तर ते एवढ्या खालच्या लेवल पर्यंत गेले की त्यांना खायला सुद्धा व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं काय भेटत नाहीये? अन्न भेटत नाहीये. आणि ते काय अन्न खाते तुम्हाला माहितीये? डुकराच्या शेंगा. कोणत्या शेंगा खाते? जे डुकर जे शेंगा खाते ना, त्या शेंगा तो काय करत आहे? खाते. आणि खात फक्त एवढंच नाही, तर पुढे अशी गोष्ट सांगितली की शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई, त्याला कोणी काही देत नसेल. म्हणजे तुम्हाला माहितीये, डुकराच्या समोर जे टाकलेल्या शेंगा तो खात होता. डुकराच्या समोर काही ऊस ते बारीक करून टाकलेला असतो, तो जरी त्याने खायला गेला आणि ते चोरून खायचा प्रयत्न केला तर कोणी पकडलं तर त्याला काय करायचे? मारायचे. त्याला काय करायचे? हालेलुया. म्हणजे तो पूर्णपणे दासत्वामध्ये गेला. एका टायमाला काय होता तो? एका बापाचा काय होता? मुलगा. कोणाचा मुलगा होता? त्याचा बाप राजा होता. त्याचा बाप काय होता? त्याचा बाप काय होता? आणि तो आता काय झालाय? गुलाम झाला. काय झालाय? काय झालाय? एक बापाच्या घरामध्ये राज्य करणारा, त्या घरामध्ये एवढे मोठे अधिकारी, एवढे मोठे नौकर चावकर होते. आणि आज यांनी बंड केला बापाच्या विरुद्ध की मला तुम्ही नाही पाहिजे, मला तुमची प्रॉपर्टी पाहिजे, ती प्रॉपर्टी मला द्या. आणि मी ती प्रॉपर्टी घेऊन तो गेला
आणि त्यांनी सगळी प्रॉपर्टी काय केली, कसबिनीवर, चुकीच्या गोष्टींवर काय करून टाकली, खर्च करून टाकली. आणि त्याच्यामध्ये कुवत नव्हती काम करण्याची सुद्धा, म्हणून काय काम करायला लागला, डुकराचं समान. हालेलुया. हालेलुया. म्हणजे माणूस खऱ्या परमेश्वराला काय करतो, सोडून. काय करून देतो, खऱ्या बापाला काय करून देतो, सोडून. सगळ्यात चांगले गोष्टींना सोडून देतो. आणि आपल्या कशासाठी, फक्त स्वतःच्या मनाच्या इच्छा करण्यासाठी. पापाची डेफिनेशन काय तुम्हाला माहिती आहे? पापाची डेफिनेशन काय? पाप म्हणजे काय? स्वतःच्या इच्छेप्रमाणे करणं. कोणाच्या इच्छेप्रमाणे करणं? मी कोणाच्या बंधनात राहणार नाही. मी कोणाच्या कशात राहणार नाही. मी माझ्या मनाचा मालक आहे. मी स्वतः आहे. मी जे काही करेन ते मी माझ्या मनाचं करेन. मला कोणाच्याही बंधनामध्ये राहायची काय नाहीये. याला म्हटलेलं आहे पाप. याला काय म्हटलेलं आहे? याला काय म्हटलेलं आहे? मला देव नको, मला देवाच्या आज्ञा नको, मला माणूस नको, मला त्यांच्या आज्ञा नको, मला कुठल्याच गोष्टी नको. मी जो काय आहे तो मी सर्वस्व आहे. हालेलुया. आणि मला जे पाहिजे ते मी काय करणार आहे. हालेलुया. हालेलुया. याला कोणता स्वभाव म्हटलेला आहे? याला कोणता स्वभाव म्हणलाय? आणि ही जी गोष्ट तो करत आहे या फक्त छोट्याशा गोष्टीसाठी. कशासाठी? फक्त प्रॉपर्टीसाठी. फक्त कशासाठी? आणि त्याला काय करायची होती? चेनबाजी करायची होती. काय करायची होती? आणि बाप त्याला चेनबाजी काय करत नव्हता, करू देत नव्हता. बाप कुठंतरी त्याला काय करत असणार आहे? आडवत असणार आहे. बाप कुठंतरी काय करत असणार आहे? एक 2 दिवस कालच वचन वाचत होतो. वचनामध्ये काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे? जे लोक वचन आज्ञा पाळता का, जे लोक काय पाळतात देवाच्या, ते त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त आशीर्वाद येतात. हालेलुया. म्हणजे देवाच्या आज्ञाच्या गोष्टीसाठी आहे की आपण काय व्हावं, आशीर्वाद येतो. येशू म्हणते, परमेश्वर म्हणते, व्यभिचार करू नको. काय करू नको? त्याच्यात काही देवाचा फायदा आहे त्याच्यामध्ये काही, की तुम्ही व्यभिचार केला नाही म्हणून देवाला कुठंतरी काहीतरी देवाचं काहीतरी होणार आहे असं काही आहे का? व्यभिचार जर केला नाही तर आपलंच घर व्यवस्थित राहणार आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालणार आहे. देवाला त्याचा काही फरक पडणार आहे का? देव म्हणते दारू पिऊ नका किंवा कुठल्या प्रकारचं व्यसन करू नका. काय करू नका? जर तुम्ही व्यसन केलं नाही, तुम्ही जर दारू पिले नाही तर देवाला काही वरती फरक पडणार आहे का? देवाला फरक पडणार आहे का? नाही नाही. तुम्ही दारू पित नाही आणि वरती स्वर्गामध्ये काहीतरी मोठं काम होणार आहे. का बरं? कारण यांनी काय केले नाही, दारू पिली. हालेलुया. देवाच्या आज्ञा कोणासाठी द्या? कोणासाठी? आपलं शरीर देवाचं काय आहे? आपलं शरीर देवाचं काय आहे? मग तो काय करतो? शरीरामध्ये टाकता. शरीरामध्ये कधी चालू काय चालू आहे फक्त? कधी काय चालू आहे? आणि मग काय खराब होऊन जातं? किडन्या, लिव्हर काय होऊन जातं? सडून जातं, संपून जातं सगळं. आणि मग ज्यावेळेस मग त्याला लय इच्छा येते कशाची? पास्टर मला काही पण करा, मला वाचवा, मला काय करायचंय? जगायचं. मी तुमच्या सोबत सेवा करायला येईन म्हणे. मी तुमच्या सोबत काय करेन आता? मला काय करायचंय? जगायचं. आणि जेव्हा पास्टर येऊन म्हणत होते ना, चांगलं नाही, काय करून टाक, सोडून दे. हे काय करून दे? काय करतं पास्टरला? पास्टरला माहितीये का? पास्टरला माहितीये काही? पास्टरला काहीच माहिती नाही. दारू पिलं नाही तर माझे हातपाय हलायला लागतात. दारू लय गरजेची. दारू मला खूप काय पिता 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 लिव्हर खराब करून टाका, पूर्ण किडनी खराब करून टाकता. आणि मग काय करता? मग नंतर म्हणता एकदम एक व्यक्ती बघितलं होतं, त्याचे डोळे पूर्ण पिवळे झाले. त्याचे डोळे काय आले होते आणि त्याला बोलता पण येत नव्हतं. मग नव्हतं पास्टर मला जगायचंय म्हणे. आता पास्टर मला काय करायचंय? कोणाची गलती याच्यामध्ये? देवाने त्याला मारलं का? देवाने त्याला त्या गोष्टीमध्ये टाकलं का? याला जेव्हा सांगत होते सगळे त्याने ऐकलं का? याला ती गोष्ट जास्त प्रिय होती. जसं हा काय म्हणला, मला चेनबाजी करायची आहे म्हणून मला माझं काय द्या, प्रॉपर्टीचा हिस्सा द्या, मला तुमचं नेहमीच ते काय करायचं नाही, ऐकायचं नाही. म्हणून तो गेला सगळ्या गोष्टी सोडून. आणि तुम्हाला माहितीये तिथं या प्रॉपर्टीवर जरी भरोसा ठेवून गेला होता ना, ती प्रॉपर्टी काय होऊन गेली? काय होऊन गेली? त्याला वाटलं दारू पिऊन पिऊन शरीर असं एकदम मेटलचं दिलेलं आहे की शरीर कधी काय होणार नाही, संपणारच नाही. कधी काय होणार नाही.
प्रत्येक गोष्ट धोका देणार एक दिवस. प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय देणार आहे? प्रत्येक गोष्टीचा नाश होणार आहे. प्रत्येक गोष्टीचा काय होणार आहे? याचे शरीर आहे ना, शरीराचा नाश होणार आहे. प्रॉपर्टी आहे ना, प्रॉपर्टीचा नाश होणार आहे. पैसा आहे ना, पैशाचा नाश होणार आहे. ज्या ज्या गोष्टीवर तुम्ही घमंड करत आहे ना, ती प्रत्येक गोष्ट काय होणार आहे? नाश. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे की एवढं निकृष्ट दर्जाचं काम करत होता, डुकरं चारायचं. कोणतं काम करत होता? आणि डुकरं जे शेंगा खाते ते अन्न सुद्धा त्याला मिळत नव्हतं, म्हणून ते डुकराच्या शेंगा तो काय करत होता? म्हणजे एवढ्या भयानक गुलामगिरीमध्ये तो काय झाला होता? हालेलुया. हालेलुया. माणूस ज्यावेळेस पापामध्ये जातो ना, तो एवढा डेंजर पापामध्ये फसून जातो, त्याला कळतच नाहीये की मी पापाचा काय झालेलो आहे? गुलाम झालो. पापाचा काय झालेलो आहे? हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ज्यांना कळतं, ज्यांना काय होतं? कळतं, ते त्याच्यातून काय होता? बाहेर नाही. त्याच्यातून काय होता? पण ज्यांना कळून सुद्धा त्यांची काय होत नाही? इच्छा काय करण्याची? बाहेर निघण्याची. काय करण्याची? बाहेर निघण्याची. हालेलुया, हालेलुया. 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 तुम्हाला माहितीये असं झालं पुढं, तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. त्याला कोणी काही काय करत नव्हतं. एक अनोळख्या व्यक्तीकडे गेला, त्याच्या सोबत राहू लागला, त्याच्यात त्याचं डुकरं चारायचं काम सुरू केलं. ना त्या दुसऱ्या देशामध्ये ना त्याच्या प्रोटेक्शनचं कुठल्या प्रकारचं संरक्षण करण्याची कुठली त्याची हे, म्हणजे त्याच्या कोणी ओळखीचं नाही, काहीच नाहीये, कोणी त्याचं रक्षण करायला नाहीये. एका अनोळख्या ठिकाणी आहे ना, कोणी त्याला म्हणणारं नाहीये, बोलणारं नाहीये. तिथं डुकराच्या शेंगा खाते, डुकरामध्ये राहते, त्याचे कपडे सगळे त्या डुकराच्या याच्यामध्ये राहून सगळे काय आले असणार आहे? हालेलुया, हालेलुया. म्हणजे पापाच्या घाणीमध्ये ज्यास माणूस जातो ना, एवढा भरून जातो त्या घाणीमध्ये की त्याला काय राहत नाही? सुधरत नाही. त्याला काय राहत नाही? मी तुम्हाला सांगतो, मी 2014-15 मध्ये ज्यावेळेस होतो, अचानक मी म्हणजे एकदम सुसंस्कारी मुलगा होता. अगोदर कसा होतो? मी असं गल्लीमधून पण चाललो ना, तर खाली मान घालून जाणार होतो. कसा एकदम. पण नंतर असं काही परिस्थिती झाली, अशा काही गोष्टी झाल्या, असे काही मित्र भेटले, असे काही एकदम शुभचिंतक भेटले, त्यांनी लय चांगल्या गोष्टींच्या मार्गाला लावून दिलं. हालेलुया. कोणत्या गोष्टीच्या मार्गाला लावून दिलं? आणि मग ज्या चांगल्या गोष्टीच्या मार्गाला लागलो ना मी, तर त्यावेळेस त्या मार्गामध्ये ज्या गोष्टी पाहिजे का त्या एकदम इझी वे मध्ये भेटत होत्या. एकदम कशा भेटत होत्या? दारू प्यायची म्हणली ना, लगेच पैसा उपलब्ध व्हायचा कुठून. काही करायचं जरी म्हणलं ना, लगेच त्या गोष्टी काय व्हायच्या तिथं? उपलब्ध व्हायचं. हालेलुया. आणि त्या घाणीमध्ये जात असता एवढं डुबून गेलो होतो त्या घाणीमध्ये, त्या पापामध्ये. खूप असं पश्चाताप व्हायचा. याच्यातून आपल्याला काय व्हायचंय? याच्यातून काय व्हायचंय? काय चालू आहे नेमकं? याच्यातून आपल्याला काय व्हायचंय? बाहेर निघायचं. कळायचं पण घाणीमध्ये बरं का. आपण कळायचं पण आपण कशामध्ये? तेच उठल्या सुटल्या फक्त दारू, उठल्या सुटल्या तेच मित्र, परत त्याच गोष्टी. आणि आपली लाईफ, आपल्याला ही लाईफ नाही जगायची, आपल्याला चांगली लाईफ जगायची, हे पण कळायचं. हे पण काय व्हायचं? पण तरी ती घाणच जास्त आवडायची आणि त्याच्यातच जाऊन अजून काय व्हायचं? लोळायचं त्या घाणीमध्ये. काय व्हायचं? रात्री 12-12, 1-1 वाजेला फिंडा, गाड्यांमध्ये, फोर व्हीलर मध्ये चुकीच्या गोष्टी करा, सगळे चुकीचे कामं करा, हिंडा, सगळ्या चुकीच्या गोष्टी करा. कोणी लक्ष द्यायला नव्हतं, कोणी बघायला नव्हतं, कोणी टोकायला नव्हतं, कोणी काहीच करायला नव्हतं. हालेलुया. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मग नंतर कळालं, घाणीमध्ये गेल्यानंतर मरून जा, जगून काहीच फायदा नाही. काय होऊन जा? काय कामाचं नाही. हेच तर चालू नसतं. मरून गेलेलंच काय बरं. सुसाईड करण्याचा पण प्रयत्न केला, सुसाईडचा पण प्रयत्न केला, काहीच नव्हतं. हालेलुया. पण एक वेळेस एका बहिणीनं वचन दिलं आणि तिने काय केलं? सांगितलं येशू प्रभू आणि तो या घाणीतून काय करणार आहे? हालेलुया, हालेलुया. त्यावेळेस एक आशा मनामध्ये आली होती. ते काय आली होती? कारण बाकीच्या सगळ्या ठिकाणी गेलो, सगळ्या ठिकाणी रडायचो की तूच सगळं काही आमचं, तूच ये, तूच मला बाहेर काढ, तूच मला वाचव. आणि तिथून काहीच उत्तर येत नव्हतं, काहीच रिप्लाय नव्हतं. उलट अजून जास्त घाणीत पडायचं, अजून जास्त काय व्हायचं. पण ज्यावेळेस हे मिळालं वचन, ज्यावेळेस भेटलं,
त्यावेळेस खऱ्या अर्थाने रिअल वाला पश्चाताप केला की नाही परमेश्वरा बस झालंय, किती दिवस या गोष्टी करणार आहे, हे करून करून एक दिवस संपून जाणार आहे आणि कोणीच आपल्या सोबत राहणार नाही, असं पण कोणी सोबत नाहीये, तेव्हा तो कोण राहणार आहे सोबत? हालेलुया. आज चांगल्यापणात पण कोणी सोबत नाहीये, तेव्हा तो वाईट परिस्थितीमध्ये तर आशी नेऊन टाकतील, जाय टाकून द्यायला, जाऊन टाका, मारून टाका, गेला रे गेला समजून. हालेलुया. त्याच म्हटलं की परमेश्वरा तूच मला काय कर, प्रार्थना करायला लागलो, वचन वाचायला लागलो, वचनाने बदलायला लागलो. कशाने बदललो? सगळ्यात जास्त दुसरं काहीच नाही बदललं. मिरॅकल नाही पाहिला, चमत्कार नाही पाहिला, हे नाही बघितलं, ते नाही बघितलं. सगळ्यात इम्पॉर्टंट भेटलं ते म्हणजे काय? कारण त्यावेळेस माझ्या मनामध्ये काय प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे? मी जर मेल्यानंतर जाणार कुठे? हालेलुया. मी मेल्यानंतर जाणार कुठं आणि मग नंतर परत कसं भेटणार आपल्या परिवाराला किंवा आपल्या लोकांना? काय होईल म्हटलं आपलं? हालेलुया. हे प्रश्न सारखे मनाला विचारायचे की काय होणार आहे पुढं, पुढं काय एक्झिस्टिंग काय आपलं. पण ज्यावेळेस वचन वाचायला लागलो ना, 2 पॉईंट एकदम क्लिअर झाले. एक स्वर्ग आणि एक, हे दोन्ही पॉईंट काय क्लिअर झाले, डायरेक्ट स्पष्ट कळाले. एक स्वर्ग आहे आणि एक विश्वास ठेव किंवा नको ठेवू, हे एकदम अटूट सत्य आहे की स्वर्ग आणि नरक या 2 गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही ठेवा किंवा नका ठेवू, तुम्ही मान्य करा किंवा नका मान्य करू, मी केलं किंवा नाही केलं काही हरकत नाही. जे आहे ते आहे. सूर्य आहे ना, सेम तसंच आहे. देव आहे ना, आहे. तुम्ही मान्य केलं किंवा नाही मान्य केलं, त्याचं अस्तित्व तुम्ही नष्ट नाही करू शकत. हालेलुया. तुम्ही देवाला मानलं किंवा नाही मानलं तर त्याचं अस्तित्व काही नष्ट होणार. हा टेबल आहे ना, हा टेबलच आहे. हा काय आहे? याला तुम्ही इकडून म्हणले नाही प्लायवूड आहे, तिकडून म्हणले नाही हे, पण जर याला टेबल म्हणता ना तर हे काय आहे? तुमच्या बघण्याच्या दृष्टिकोनाने चेंज नाही होणार. ते तुम्ही तुमचं बघण्याचा दृष्टिकोन कशाने चेंज करता तुम्हाला माहिती आहे? आपल्या इच्छेप्रमाणे. कशाप्रमाणे? मला एक टेबल दिसतोय पण मला गरज आहे कशाची? प्लायवूडची. तर मी काय म्हणणार आहे? नाही हा प्लायवूड आहे. हा काय आहे? जर दुसरं कोणी बघतोय, नाही हे क्रॉस आहे. सगळे कशा पद्धतीने करतात? सगळे आपल्या इच्छेप्रमाणे. कारण त्यांना माहिती आहे, त्यांना हे पण माहिती आहे, सत्य आहे की देव आहे, पण त्यांची इच्छा नाहीये कशाची? देवाकडे येण्याची. कशाची? त्यांना माहिती देवाला जर मान्य केलं त्याच्या आज्ञा पण पाळावं. हालेलुया. देवाला जर मान्य केलं तर काय करावं लागेल? त्याच्या सगळ्यात कठीण जातं माणसाला काय पाळणं. कारण त्याला कोणाच्याच आधीनमध्ये राहायला आवडत. मला पण आवडत, कोणी सांगायचं नाही. अजून पण काय होतं, लगेच कोणी असं सांगायला लगेच एकदम मनस्ताप होतो, एकदम लगेच राग येतो, लगेच काय म्हणतो, मला नाही सांगायचं, मला माहिती सगळं. मेले मोडा काय झालेलो आता मास्टर झालेलं आहे, मला कोणीच काय करायचं नाही. काय मी आता खूप मोठा. हालेलुया. हालेलुया. कारण कोणाचा स्वभाव आहे शरीराचा. हालेलुया. ते येतो मधून आणि काय म्हणतो, जुना माणूस येण्याचा प्रयत्न करून काय म्हणतो, मला कोणी सांगायची काही नाहीये, मला जे मी करतोय ते काय चुकीचं आहे. ते मी जे करतोय ते काय कदाचित हे जे सांगताय का ते काय सत्य आहे. देवाचं वचन जे सांगताय ते काय वचन सांगताय प्रीती करा, तर काय करायची कारण वचनच सांगतंय काय की प्रीती ही आज्ञा आहे आणि ती करायची आपल्याला प्रत्येकानं. हालेलुया. ती आज्ञा आहे, ती काय त्याला आपण चेंज नाही करू शकत त्या गोष्टीला. म्हणून देवाच्या अस्तित्वाला आपण काय करू शकत नाही, बदलू शकत नाही. हालेलुया. तर हा जो व्यक्ती होता ना, याला ज्यावेळेस कळलं की त्याला खायला सुद्धा भेटत नव्हतं, त्याला वाटत होतं आता काय झालं, मेलेलं बरं. आता काय झालं बरं, कारण त्याच्या जीवनात त्याची होप सगळी काय झालेली, सगळी होप काय झालेली. एखादा व्यक्ती दुखण्यामध्ये पडून 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 त्याला काय वाटतं, आता दुखणंच आपलं सगळं काही आहे, आता काहीच आपण काय होऊ शकत नाही, बाहेर येऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही. डॉक्टरला दाखवलं, वैद्यांना दाखवलं, बाहेर बाकीच्या लोकांना दाखवलं, इकडं बघितलं तिकडं बघितलं, हे केलं ते केलं, मग तो त्याच गोष्टींमध्ये पडून 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 काय विचार करतो, आता हेच सगळं आपलं काही आहे, आता आपण काय होणार आहे, काय होणार आहे. गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. काय काय सगळ्यांसाठी तुम्ही खुश नाही झाले गुड न्यूज ऐकून. हालेलुया. काय गुड न्यूज, काय काय सुवार्थ आहे. सुवार्थ काय तुम्ही ज्यामध्ये खितपत पडलेले आहेत का त्यातून येशू बाहेर काढण्यासाठी. हालेलुया.
तुम्ही ज्यामध्ये पडलेले आहे ना, आणि जे तुम्ही विचार करून करून मनाला आता घट्ट केलेलं आहे, मी याच्यातून काय होणार नाही, बाहेर होणार, बाहेर निघणार नाही. तिथे येशू येऊन म्हणतो मी तुला बाहेर काढणार. येशू तिथे काय म्हणतो, मी तुला येऊन तिथून काय करणार आहे, बाहेर काढणार आहे. मेलेला लाजर जरी असला तरी त्याला काय म्हणतो, तो लाजरसचा बाहेर आहे आणि तो त्या कबरेतून काय होतो. हालेलुया, हालेलुया. सगळ्यात पहिले आपल्या माइंड मधून या गोष्टी काढून टाका की मी या परिस्थितीतून बाहेर येणार नाही. हालेलुया. पहिले बोला आपल्या परिस्थितीला, मी यातून बाहेर येणार आहे. येशू मला बाहेर काढणार आहे. माझ्या परिस्थितीला बोलू दे की मी कधीच या परिस्थितीमध्ये या परिस्थितीचा गुलाम म्हणून राहणार नाही. येशूने मला मुक्त केलेलं आहे, स्वतंत्र केलेलं आहे आणि मला त्या परिस्थितीतून बाहेर काढलेलं आहे. कधीच तुम्ही कुठल्याच परिस्थितीचे गुलाम नाही राहू शकत. हालेलुया. जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही की मला त्याच्यातून काय व्हायचंय. हालेलुया. स्वतःची इच्छा होणं अगोदर खूप काय. आता इथं काय झालं तुम्हाला माहितीये, नंतर तो काय आला, शुद्धीवर येऊन म्हणाला. कशावर आला तो, कशावर आला, कशावर आला, त्या घाणीत पडलेला होता, तर त्याला नंतर काय आली, शुद्ध आली. काय आली, म्हणजे तुम्हाला मी आता म्हणत होतो ना, हे तुम्हाला शुद्धीवर आणत होतो की जे तुमच्या डोक्यामध्ये विचार असेल ना, मी लेच कर्जामध्ये, मी लेच गरिबीमध्ये, मी लेच बंधनामध्ये, मी लेच शापामध्ये, मी लेच रोगामध्ये, मी लेच त्रासामध्ये, तर तुम्ही शुद्धीवर या की तुम्ही या गोष्टीमध्ये कधीच राहू शकत नाहीये, कारण येशू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहितीये, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची वेलची. हालेलुया. शुद्धीवर आला आणि तो काय म्हणतोय, त्याला आठवलं माझ्या बापाच्या घरामध्ये नोकराची काय रेलचेल, म्हणजे एवढे नोकर आहे त्याच्या घरामध्ये, आणि मी त्या बापाचं लेकरू आहे. आणि त्याने पुढे काय बोललं तुम्हाला माहितीये, मी तर येथे भुकेने काय होते, मरतोय. मी तर भुकेने काय होते, माझ्या बापाच्या घरामध्ये पक्वान्न बनत आहे, माझ्या बापाच्या घरी नौकर चाकर आहे, आणि मी तर भुकेने काय होते. तू कशावर आला होता, शुद्धीवर येणं गरजेचं आहे बरं का. तुम्ही जेवढे शुद्धीवर आले ना, तेवढ्या चर्च मध्ये आलेले. जर तुम्ही शुद्धीवर नसते आले ना, तुम्ही तुमच्याच गणगणीमध्ये फिरत बसले असते बाहेर. कसं करू, काय करू, कोणाकडे जाऊ, कसं करण, कसं होईल, बाहेरच्याला दुखणं सांगत बसले असते, कोणाला दुखणं सांगत बसले असते, नातेवाईकाला सांगत बसले असते, काय करू, असं चालू आहे. ती म्हणून तो काय चालू आहे, माझं तेच चालू आहे, मी पण त्याच त्रासामध्ये. फक्त असं आहे, तू पैशाच्या त्रासात आहे, मी लेकराच्या त्रासामध्ये. हालेलुया. सगळे फक्त बाहेर गेले ना, तुम्ही एकमेकांसोबत फक्त काय शेअर करू शकता, दुःख. काय शेअर करू शकता, त्याच्यावर सोल्युशन कोणाकडेच नाही. त्याच्यावर काय सोल्युशन, जर सोल्युशन असते ना, ते पण त्या दुःखामध्ये नसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर तुम्हाला माहितीये, तो शुद्धीवर आला आणि शुद्धीवर येऊन काय म्हणाला की माझ्या बापाच्या कितीतरी मोलकरास भाकरीची रेलचेल आहे, आणि मी तर येथे भुकेने काय होते, मरत आहे. मी भुकेने काय होते, मरत आहे. आणि तो काय म्हणला, मी उठून आपल्या बापाकडे जाईल. तो काय म्हणला, मी उठून आता कोणाकडे जाईल, माझ्या. हालेलुया. पहिले घमंडामध्ये बाहेर निघला होता, आता काय झाला, नम्र झाला. शुद्धीवर आल्यावर माणूस काय होतो, काय झाला आता, आता काय म्हणला, मी उठून कोणाकडे जाईल, माझ्या कोणाच्या घरी जाईल, मी माझ्या बापाच्या घरी जाईल. आणि पुढे काय सांगितलं तुम्हाला माहितीये, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले. काय म्हणेल मी, बाबा मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध काय केलेलं आहे. म्हणजे त्याला काय झाला, काय झालं त्याला, साधा सुद्धा पश्चाताप नाही, एकदम रिअल वाला पश्चाताप. कसा पश्चाताप झाला, तो ज्या घाणीमध्ये होता, तो म्हणला मला त्या घाणीत नाही राहायचं, मी या घाणीतून बाहेर निघेल आणि मी माझ्या बापाच्या घरी जाईल. आणि माझ्या बापाला काय म्हणलं तुम्हाला माहितीये, की मला काय म्हणलं, तो बोलला की बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध काय केलंय, काय केलंय. आज या जगामध्ये सगळी जी परिस्थिती चालू आहे ना, कशामुळे चालू तुम्हाला माहिती, पापामुळे.
कशामुळे चालू आहे? कशामुळे चालू आहे? पापामुळे. रोगामध्ये लोक आहेत कशामुळे? गरिबीमध्ये लोक आहेत कशामुळे? बंधनामध्ये लोक आहेत कशामुळे? पहिले लोक किती वर्ष जगायचे? आदाम जो होता तो 930 वर्ष जगला. किती वर्ष? 930 वर्ष जगला. त्याच्यानंतर बाकीचे आले ते पण काही 500 वर्ष जगले. त्याच्यानंतर काही आले ते 600 सॉरी ते 300 वर्ष जगले. त्याच्यानंतर काही आले ते किती वर्ष जगले? 100 वर्ष. आता लोक किती वर्ष जगतात? 50 ते 60. लाईफ स्पॅन का बरं कमी झालं माहिती? पाप वाढल्यामुळं. काय वाढल्यामुळं? काय वाढल्यामुळं? पाप वाढल्यामुळं लाईफ स्पॅन जे लाईफ जे आहे ते काय झालंय? कमी कमी होत चाललंय. हालेलुया. आता तर लोक किती वर्षात मरत होते माहिती? 30 32 वर्षाचे चांगले तरुण लेकर काय होते आणि काहीच नाही, नॉर्मल फक्त कशाने? हार्ट अटॅकने मेले. कशाने मेले? हार्ट अटॅकने मेले. काही याच्यामध्ये मेले, काही त्याच्यामध्ये मेले. कशामुळे झालं तुम्हाला माहितीये? पापामुळे जगामध्ये लोकांच्या जीवनामध्ये काय आलंय? मरण राज्य करत. काय राज्य करत आहे? पापामध्ये जातो, खूप मोठं कर्ज घेतो, खूप मोठं काय येतो आणि त्या कर्जामुळे काय होतं? डिप्रेशन मध्ये जातो. कशामध्ये जातो? आणि मग त्या डिप्रेशन मुळे कशामध्ये जातो? मरणामध्ये. हालेलुया. कर्ज कशामुळे घेतलं? समोरच्याने मोठी गोष्ट घेतली, त्याचा पाहून मला पण काय करायचंय, त्याची ती लाईफस्टाईल आहे, त्याला पेमेंट तेवढं असेल 1-1.5 लाख रुपये म्हणून त्यांनी काय केलंय? घेतलंय. कारण त्याचं ते जीवन आहे, त्याला ते करायचंय. पण तू बळजबरीच त्याचा आव आणून काय करत आहे? अशी घेते. त्याने घेतलं म्हणून मला पण काय करायचंय? हालेलुया. हालेलुया. त्याला बघून आपण घेतलं, मग आपल्याला ते झेपलं नाही, मग आपण कशामध्ये गेलो? डिप्रेशन. लगेच काय सुरू झाल्या? गोळ्या सुरू झाल्या. काय सुरू झाल्या? त्याच्यापेक्षा जास्त झालं, मग काय आलं? हालेलुया. प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा, पापाचा स्वभाव आहे. पापाचा काय स्वभाव आहे? पाप माणसाच्या जीवनामध्ये काय घेऊन येतं? मरण. काय घेऊन येतं? काय घेऊन येतं? तुम्ही जेवढं आहे तुमच्याकडे तेवढंच जर तुम्ही संतुष्ट, तुम्ही काय आहे? संतुष्टता कधी येते? ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये कोण आहे? परमेश्वर. कोण आहे? ती जी स्त्री होती, ती स्त्री कुठे गेली? पाणी भरायला. तिने किती नवरे केले होते? किती नवरे गेले होते? म्हणजे एवढे नवरे करून सुद्धा तिच्या मध्ये काय नव्हती? शांती. काय नव्हती? हालेलुया. ती एक्सपेक्टेड करत होती, नाही नाही आता जरी केला तर हा तरी मला जीव लावून. तो मरून गेला, नाही नाही तो नाही, आता दुसरा जरी केला तरी आता हा तरी मला समजून घेईन, मला काय करेन? हालेलुया. कोणी लावला का जीव? अशी गेली. आणि जे आता ते त्याच्या सोबत राहत होती तो पण तिचा नवरा नव्हता, कारण ती एक्सपेक्टेड करत होती. ती काय करत होती? माणसाचं अंतकरणच असं आहे, त्याच्यामध्ये काही पण टाका, त्याच्यामध्ये का रे? आता एक छोटीशी, आता काय पाहिजे? मोठी पाहिजे. कशासाठी? ही पहिले न्यूज सोडत होती, पण आता काय? कम्फर्टेबल पाहिजे मला. कशी पाहिजे? मग कम्फर्टेबल घेतली, मग नंतर काय? नाही माझं स्टेटस नाही बनत एवढं, लोक पाहून एवढं मला काही असं हे करत नाहीये. BMW तरी पाहिजे माझ्याकडे, म्हणजे काहीतरी स्टेटस राहील लोकांमध्ये बोलण्यासारखं. मग काय पाहिजे? BMW. मग ती घेतली, मग ती पण अजून एवढी व्यवस्थित नाही, आता काहीतरी मोठं काहीतरी घेतो. हालेलुया. तुम्ही काही जरी टाकत राहिले ना, तुमचं अंतकरण काय राहणार आहे? खालीच राहणार आहे. जेव्हा त्याच्यामध्ये येशू परमेश्वर येणार आहे, ती जागा पूर्ण काय होणार आहे? इनफ आहे. आता बस, आता काही जरी नाही भेटलं ना, मला सार्वकालिक जीवन भेटलं. हालेलुया. कारण ही शांती नाही, याच्यात सुख नाहीये, याच्यात या गोष्टीच नाहीये त्याच्यामध्ये. हालेलुया. पायी जरी फिरलो ना, तो जर माझ्या सोबत आहे ना, तरी मला काय? आनंद. हालेलुया. 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 सकाळी असंच आम्ही डिस्कशन करत होतो भावासोबत माझ्या. तो मला म्हणे खूप लोकांकडे खूप पैसा आहे, हे ते एलॉन मस्क पण लय मोठा आहे, असं तसं. मी त्याला काय बोललो? ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीये. महत्वाच्या काय तुम्हाला माहिती आहे? तुमच्यामध्ये काय? शांती. तुमच्यामध्ये काय? तुमच्यामध्ये जीवन आहे. तुमच्यामध्ये काय? तुम्ही जर तुमचं जीवन देवाला भिवून त्याच्यामध्ये चालत आहे ना, त्याच्यामध्ये भिवून तुम्ही काय करत आहे? चालत आहे. तुम्ही एकदम कम्फर्टेबल लाईफ जगणार आहे. कशी लाईफ जगणार आहे? कारण परमेश्वर काय म्हणला?
या जगाचं ज्ञान म्हणजे काय? मूर्खता आहे. जगाचं ज्ञान काय? सायन्स खूप पुढे गेलं, सगळ्या गोष्टी खूप पुढे गेल्या, पण सगळ्या गोष्टी डिप्रेशन आणि सगळ्यात चिंतेला आणि काळजांना सगळ्या गोष्टींना उत्पन्न करायला लागलेल्या. हालेलुया. जेवढे आपण जे साधनं बनवले होते ना, ज्या गोष्टी बनवल्या होत्या ना आपल्या कम्फर्टेबल साठी, त्याच आज आपल्या सगळ्यांच्या धोक्याच्या गोष्टी बनलेल्या आहेत. हालेलुया. म्हणजे मोबाईल बनवला होता कम्फर्टेबल साठी, बोलण्यासाठी, पण आज माणूस त्या मोबाईल मुळे एवढा तुटून गेला की एक व्यक्ती एवढा डिप्रेशन मध्ये जातो की त्याला बाहेर काढायला कोण नाहीये, लगेच हार्ट अटॅक मध्ये तो काय होऊन जातो. पहिले एक फॅमिली एकत्र यायची आणि ते सगळे एकमेकांचे दुःख शेअर करायचे, आनंद करायचे, सगळ्या गोष्टी हे करायचे. आज तसं झालंय का? आज मोबाईल मध्ये सगळे गुंतलेले आणि त्या मोबाईल मध्ये ताण घेऊन घेऊन टेन्शन घेऊन घेऊन काय होऊन जातं, कोणी कोणाला एकमेकांना विचारायला तयार नाही की तू कसा आहेस काय, कारण टाइमच नाही. सगळे कशामध्ये बिझी आहे. हालेलुया. 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 तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ज्यावेळेस तू शुद्धीवर आला तो काय म्हटला, मी माझ्या बापाच्या घरी जाईल आणि माझ्या बापाला काय म्हणेल की बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध काय केलेलं आहे. काय केलेलं आहे? बापाची जाणीव होणं खूप गरजेचं आहे. कशी जाणीव होणं? आपल्याला कळतं ना आपलं चुकतंय, तर आपण पश्चाताप करणं खूप काय आहे. आणि त्याने पश्चाताप रूपी तो त्याने फक्त असं बोललं नाही की मी आता पश्चाताप करत आहे तिथंच बसला. त्याने पश्चाताप असा पद्धतीने केला की तो तुम्हाला माहितीये आता तुमचा मुलगा म्हणून घेण्याची मी योग्य नाही, आपल्या एका मोलकपऱ्याप्रमाणे मला काय करा. पश्चाताप कसा होता तुम्हाला माहितीये. तो काय म्हणला, मी आता तुमचा काय म्हणून घ्यायला योग्य नाहीये. काय म्हणून घ्यायला? आता मला काय म्हणून तुमचा नौकर म्हणून जरी ठेवलं तरी मला ते काय. हालेलुया. हालेलुया. ज्या बापाचं घर त्याने सोडलं होतं, आता त्याला वाटलं होतं की मी रिअल मध्ये मी कोणाकडे जाणार, माझ्या वडिलांकडे. स्टेटस नकोय, मला प्रॉपर्टी नकोय, मला पैसा नकोय, मला कुठल्याच गोष्टी नकोय, मला माझ्या बापाची सहभागिता पाहिजे. हालेलुया. 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 तो त्याच्या बापाच्या प्रेझेन्स मध्ये जाण्यासाठी आता काय झाला, आतुर झाला. म्हणजे त्याने त्याच्या बापाचं जे घर सोडलं होतं, परत तो काय म्हटला, मी माझ्या बापाच्या घरी जाईल आणि मी त्याचा नौकर म्हणून जरी राहिलो तरी मी त्याच्या जवळ राहणार आहे आणि ते माझ्यासाठी खूप काय महत्वाचं. हालेलुया. याला म्हटलेलं आहे पश्चाताप कर. याला म्हटलेलं काय? पश्चाताप. फक्त लोक काय करतात, तोंडापुरतं करतात. काय आता मी सोडून देईन, आता मी काय करा, आता मी काय करा, फक्त कशापुरतं. फक्त मला जेव्हा ही गोष्ट कळली होती, मी फक्त तोंडापुरतं पश्चाताप नव्हता केला. मी डायरेक्ट म्हणलो होतो आता सोडून देईल, याच्यानंतर कधीच या गोष्टीमध्ये येणार नाही. हालेलुया. तर मला त्यावेळेस कळलं होतं स्वर्ग आणि नरक ही गोष्ट आहे, आणि जर मी याच्यातच राहिलो तर मी कशात जाईल, कशात जाईल, आणि मला त्या नरकामध्ये काय करायचं नाही. कोणाला जायचं ते सगळे जा म्हणलं, पण मला नरकात काय करायचं नाही. हालेलुया. हालेलुया. आणि तेव्हा रिअलला पश्चाताप केला, तेव्हापासून सोडलं. तर आज 2025 आहे, आजपर्यंत परत त्या गोष्टीमध्ये कधीच काय झालं नाही. हालेलुया. प्रियांनो, पश्चाताप करायचा ना, खरंच बापाच्या घरी जायचंय ना, खरंच आपल्या परमेश्वराकडे वापस फिरायचंय ना, एकच गोष्ट आहे, काय करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे. तुम्ही कसे जरी वागले असले ना, तुम्ही किती घाणीनं भरलेले असले ना, तुम्ही किती पापामध्ये असले ना, तो नेहमी त्याचे हात असे स्ट्रेच करून तुमची वाट बघत उभा आहे. हालेलुया. माझं लेकरू एक तरी दिवस वापस फिरून कोणाकडे येणार आहे. हालेलुया. हालेलुया. तो येशू, तो परमेश्वर त्याच्या लेकरांकडे किंवा सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांकडे अशा पद्धतीने बघत आहे की माझे लेकर जे चुकलेले आहेत ना, ते परत पाप सोडून कुठे येतील, माझ्याकडे. हालेलुया. 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 तुम्हाला माहितीये, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. तो दूरनच काय करत होता, त्याच्या बापाकडे येत होता, आणि त्याच्या बापाचं नेहमी लक्ष कुठं लागलं होतं तुम्हाला माहितीये, त्या रस्त्याकडे लागलं होतं, ज्या रस्त्याने तो मुलगा काय झाला होता. हालेलुया. बापाला माहित होतं हा आता कशामध्ये गेलेला आहे, एकदम मंडामध्ये गेला. कशामध्ये गेलाय, वापस येणार आहे. हालेलुया. काय होणार आहे, वापस येणार आहे. जसं नाणं हरवलं होतं आणि नाणं ज्यावेळेस काय झालं, सापडलं, सगळ्यात जास्त खुशी झाली. हालेलुया. एखादी वस्तू सोन्याची हरवली
काय झाली एखादी वस्तू सोन्याची हरवली. आणि ती जर सापडली का सगळ्या गावाला गोळा करून सांगत राहतो आपण. काय झाली होती आता काय झाली सापडली. हालेलुया हालेलुया. हालेलुया. सेम तसंच हा मुलगा जो काय झाला होता हरवला होता. ज्या रस्त्याने गेला होता त्याच रस्त्याने त्याच्या बापाच्या नजरा लागलेल्या होत्या. हालेलुया हालेलुया. 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 प्रत्येक बाप प्रत्येक व्यक्ती त्याच्या लेकरासाठी काय करत आहे त्याचं अंतकरण काय होते तुटत होते. काय होते आणि तो लक्ष देऊन काय करत आहे बघत आहे की आज तरी तो काय होणार आहे वापस येईल. काय होणार आहे वापस येणार. लेकर कशामध्ये आहेत? मी नाही जाणार मी नाही जाणार बापाकडे. काय करणार नाही मी नाही जाणार बापाकडे. हालेलुया. ज्यावेळेस परिस्थिती एकदम बिकट होती ना त्यावेळेस कळत अरे मी जरी माझ्या वडिलाकडे जरी गेलो ते मला काय करणार नाही सोडणार नाही. ते मला काय करतील माफ करतील. येशू असा आहे ना येशू असा परमेश्वर आहे. तुम्ही किती जरी गाणीनं भरलेले असले किती जरी गाणीने काय झाले असले किती जरी गाणीनं भरलेले असले ना तुम्ही फक्त मनात ठरवलंय ना तुम्ही सोडून देणार आता. मी काय करणार आहे 7च्या 70 वेळेस जरी विचार केला ना मला हे सोडायचंय आणि जर 7च्या 77 वेळेस जर तुम्ही म्हणलेत तर सोडून देणार आहे तर तो क्षमा करायला तयार आहे. हालेलुया. तो असं कधीच नाही म्हणत. मागच्या वेळेस तर आला होता तेव्हा पण म्हणला होता असंच की आता सोडून देतो आणि अजून तर काहीच सोडलं नाही परत तिकडे गेला होता आता येऊ नको परत असं म्हणतो का. काय म्हणतो मी क्षमा करायला काय कारण त्या क्षमा करण्यामागचं कारण काय तुम्हाला माहितीये खूप मोठी किंमत त्यांनी भरलेली त्या क्षमेसाठी. आणि किंमत काय तुम्हाला माहितीये स्वतःचं रक्त त्यांनी सांगलं. काय सांगलं स्वतःचं काय सांगलं त्याचं जे रक्त त्या क्रूस खांबावर तो सांडत होता ना थेंब थेंब गळत होतं खाली आणि जे लोक त्याला म्हणत होते ना तू तर देवाचा पुत्र आहे तुला तर तू एवढे मोठे चमत्कार केले मग तुला खाली येता येत नाही का म्हणे तू ये म्हणे खाली आणि स्वतःला पण वाचव म्हणे. हालेलुया. हालेलुया. कोणाच्या पापाची शिक्षा भोगत होता सगळ्यांची. सर्व जगाच्या पापाची शिक्षा कोणावर घेत होता ना कुठल्या धर्माची घेत होता ना कुठल्या कास्टची घेत होता ना कुठल्या लोकांची घेत होता. सगळ्या जगावर देवाने काय सांगितलं बायबल मध्ये देवाने सगळ्या जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर काय ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला काय मिळावं. असं म्हणलं नाही मी याच वंशजाला निवडलंय नाही मी याच ख्रिस्ती लोकांना निवडलंय नाही मी याच भक्त लोकांना निवडलंय असं देव कोणालाच नाही म्हणला. देव काय म्हटलंय सर्व जगावर मी काय केलेली सर्व जगासाठी मी काय केलेलं स्वतःचा जीव दिलेला. जे कोणी त्याच्यावर काय ठेवतो त्याच काय होतं जे नाही ठेवत ते पापामध्ये काय करत आहे फिरत आहे. कशामध्ये फिरत आहे पण जे रिअल वाला पश्चाताप करता क्षमा मागता पाप सोडून देता आणि बोलता की मी माझ्या पित्याच्या घरी जाईल आणि माझा पिता मला स्वीकारेल कारण पिता बघत आहे कशाकडे रस्त्याकडे की तो काय करणार आहे येणार. हालेलुया. ज्यावेळेस बापाकडे ते लेकरू आलं मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुक्के घेतले. हालेलुया. इमॅजिन करा ते लेकरू आहे कोण आहे कशामध्ये राहत होतं डुकरामध्ये. कशामध्ये मला एकदम राजासारखे कपडे घालून येणार होतं का ते कसं येणार होतं डुकराच्या गाणीने तरी सुद्धा त्याच्या बापाने लांबून त्याला काय केलं होतं ओळखलं. काय केलं होतं हे त्याच्या बापाचं प्रेम आहे की तो त्याच्या लेकरांना नावासहित ओळखतो. हालेलुया. हालेलुया. तुमच्या वरच्या अपीअरन्स वरून नाही ओळखत तुम्हाला तुम्ही घाणीने भरलेले आहे का तुम्ही कसे आहेत का काय आहेत ते त्याच्यावर नाही ओळखत. तुम्हाला बरोबर त्याला तुमचं नाव तुमच्या सगळ्या गोष्टी त्या परमेश्वराला काय हालेलुया. तो एवढा घाणीनं भरलेला असताना सुद्धा त्याच्या बापाने लांबून त्याला ओळखलं आणि काय म्हणलं तुम्हाला माहितीये दुरून ओळखलं आणि आपण बघतो की त्याला त्याचा काय आला होता त्याला त्याच्या लेकराचा काय आला काय आला कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळे घालून त्याने त्याचे काय घेतले कशाला आला
काय काम आहे आता? गेला होता तू प्रॉपर्टी घेऊन, आता काय करत होती वापस यायची? हा संपलं म्हणून आला का आता? असं काय म्हणलं का? आला, हा त्याच्यासाठी गेला आणि त्याच्या गळ्यात गळे घालून त्यांनी त्याचे मुख्य घेतले आणि त्याच्यावर काय केलं? प्रेम. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. असं आपल्या परमेश्वराचं काय? प्रेम. असं परमेश्वराचं काय? प्रेम. मग मी काय म्हटलं, कोणीच एवढं प्रेम करू शकत नाही. कोणा एवढं? परमेश्वर. कोणा एवढं? परमेश्वर. एक असा वेळ येईल ना, सगळे लोक सोडून देतील. सगळे लोक, मी काय म्हटलं, ज्याच्यावर तुमचा काय आहे? भरोसा आहे, ज्याच्यावर तुमचा काय आहे? भरोसा. ते तुम्हाला सगळ्यात शेवटी धोका देतील. ते काय देतील? परमेश्वर तुम्हाला कधीच काय करणार नाही, कारण तो काय बोलला, मी सदा सर्व दिवस तुमच्या हालेलुया, 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 हालेलुया. त्यांनी त्याला गळ्यात गळे घालून त्याचे मुके घेतले आणि मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी, याला म्हणतात खरा काय? हे पश्चाताप नाही फक्त. आता मी तिथं होता म्हणून म्हणलं काय, मी आता जाईन बापाच्या घरी, मला बाप स्वीकारण का नाही, घेईल का नाही? ते काय म्हणलं, मी जाईन माझ्या बापाच्या घरी आणि जरी गेलो त्यांनी मला मुलगा म्हणून जर नाही स्वीकारलं, तर त्याचा नौकर म्हणून जरी स्वीकारलं तरी मला ते काय आहे? मान्य नाही. त्या अर्थी तरी माझ्यावर ते काय करणार आहे? प्रेमच करणार आहे. पण इथं मी अशा अंजन देशामध्ये आलोय, ना इथं कोणी ओळखीचे, ना इथं कोणी पाळखीचे, ना काही इथं प्रोटेक्शन आहे, ना कोणी माझं रक्षण करत आहे, ना इथं मला खायला भेटत आहे, ना मला कुठल्या गोष्टी भेटत आहे. इथं उलट मी काही अन्न जरी चोरलं तर मला बेदम काय करत आहे? हालेलुया. म्हणजे बापाकडे जायचं तिथं मी काय राहणार आहे? सेफ राहणार. काय राहणार आहे? याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे? तुम्ही येशूकडे आले ना, सैतान तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकतो. हालेलुया. तुम्ही जर येशूकडे आलेत ना, तो तुम्हाला कधीच त्याच्या हातातून चोरून घेऊ शकत नाही. त्याच्या सिक्युरिटीची गॅरंटी परमेश्वरावर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जर वापस आले, रिपेंडन्स केलं, पश्चाताप केलाय ना, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. येशू स्वतः बोललाय की मी तुमच्या डोक्यावरचे केस सुद्धा मोजलेले. कशाविषयी चिंता करताय म्हणतो? कशाविषयी चिंता करताय? तुम्ही जर बापाच्या घरामध्ये आलेत ना, तुम्हाला वाटतं तुम्ही बापाच्या घरात आलेले आहेत, खरा पश्चाताप केलाय, त्याच्याकडे आलेत ना, सगळ्यात पहिली रिस्पॉन्सिबिलिटी त्याची ही राहील की तुमचं रक्षण करणार आहे. काय करणार? तुमचं काय करणार आहे? हालेलुया. नेहमी लक्षात ठेवायचं, मी जर माझ्या बापाच्या घरात आहे ना, म्हणजे कोणाकडे मी येशूच्या हातात आहे ना, मी एकदम सेफ आहे. एकदम काय आहे? कोणती बिमारी स्पर्श करू शकणार नाही, कुठली दुष्ट आत्मा स्पर्श करू शकत नाही, कुठला जादूटोणा चालू शकत नाही, कुठली तंत्रमंत्रविद्या चालू शकत नाही, कोणीही तुम्हाला नष्ट करू शकत नाही जर तुम्ही कोणाच्या हातामध्ये? तुमच्या खऱ्या बापाच्या हातामध्ये. हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग नंतर त्यांनी तुम्हाला माहितीये काय केलं? की मी तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी काय नाहीये योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम जागा घेऊन या. काय म्हणले? लवकर काय घेऊन या? त्याचं काय झाले होते? त्याचे कपडे खराब झाले होते, डुकराच्या शेंगामध्ये, डुकरामध्ये राहून. पहिले काय आणले? याच्यासाठी उत्तम काय घेऊन या. म्हणून येशूने त्याच्या नीती महत्वाचं काय घातलं आपल्याला? हालेलुया. जे पापाने आपण घाण झालेलो होतो, ती घाण पापाची बाहेर काढली आणि त्याने आपल्याला त्याच्या नीती महत्वाचा, कशाचा? नीती महत्वाचा म्हणजे आपल्याला ज्या आज्ञा सगळ्या पाळायच्या आहेत, त्या सगळ्या आज्ञा त्याने पाळल्या आणि त्याने आपले पाप त्याच्यावर घेतले आणि त्या पापातून त्याने आपल्याला काय केलं? हालेलुया. म्हणजे 100 एक पेपर द्यायचा आहे, त्याच्यामध्ये 100 पैकी 100 मार्क्स पडले पाहिजे. किती पैकी? 100 पैकी 100. 99 जरी पडले तर तुम्ही फेल आहे. 99 जरी पडले तर तुम्ही काय? आपण फेलच होतो. येशू आपल्या जागेवर बसला, त्याने आपला पेपर दिला आणि 100 पैकी किती मार्क्स मिळवले? म्हणजे ज्या आज्ञा आपल्याला पाळायच्या होत्या, तो या जगात आला, त्याने सगळ्या आज्ञा पाळल्या, सगळ्या गोष्टी केल्या आणि तो आपल्या पापासाठी मेला आणि आपलं पाप स्वतःवर घेतलं आणि त्या पापातून त्याने आपल्याला मुक्त केलं आणि त्याचं नीती महत्व कोणाला दिलं? त्याने नीती महत्वाचं काय घातलं आपल्याला? ज्यावेळेस पण तुमच्याकडे सैतान बघतो का, त्याला काय दिसतं तुम्हाला माहिती आहे? तुमच्या अंगामध्ये नीती महत्वाचा जागा आहे. कोणता जागा दिसतो? नेहमी तुम्हाला तो कशामध्ये खाली पाडण्याचा प्रयत्न करतो?
आज्ञा मोडण्यामध्ये. कशामध्ये? ज्यावेळेस तुम्ही आज्ञा मोडायला जाता का, त्या नीती महत्वाच्या जागेवर काय लागायला लागते? डाग लागायला. काय लागायला लागते? जेव्हा पण तुम्ही आज्ञा मोडता का, त्यावेळेस त्या नीती महत्वाच्या जागेला काय लागतं, आणि मग तुमच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतो. जसं पाप केलं होतं, मी आता देवाच्या मंदिरात उभा आहे, मी आता काय करते? काय प्रार्थना करतो? सैतान काय प्रार्थना करतो? लेच प्रार्थना करायला लागला. कालच तर पाप केलं होतं, अजून पण तर पापात आहे, आणि काय प्रार्थना करत आहे? जर सैतानाला तुम्ही म्हणताय ना, येशूने मला माझे पाप स्वतःवर घेतले आणि त्याचं नीतिमत्व मला दिलंय, आता मी त्याच्या रक्ताच्या द्वारे पूर्णपणे काय झालेलो आहे? सैतान तुमच्या बाजूला काय करू शकत नाही. हालेलुया. त्याला कळतं, अरे याला माहिती याच्या अंगामध्ये कोणता जागा घातलेला आहे. बोला, मला परमेश्वराने नीतिमत्वाचा जागा घातलेला आहे. हालेलुया. आपल्याला त्याने नीतिमत्वाचा जागा घातला. आणि पुढची गोष्ट काय तुम्हाला माहिती आहे? तो त्याच्या दासाला म्हणला, लवकर जागा आणून याला घाला आणि याच्या हातामध्ये अंगठी घाला. याच्या हातामध्ये काय घाला? काय घातले त्याने? काय घातली? जुन्या काळामध्ये एखादी जर लॉ पास करायचा आहे, एखादा काय पास करायचा आहे? एक नियम पास करायचा, पारितोषिक करायचं आहे, या पूर्ण देशामध्ये अशी दवंडी फिरवा की हे नियम लागू होऊन जाईल. तो त्याच्या हातातली मुद्रा असायची ती काढायचा आणि त्याच्यावर काय म्हणायचा? काय म्हणायचा? आजपासून हा लॉ पारितोषिक झाला या देशामध्ये. या लॉच्या अगेन्स्ट जर कोणी काम केलं तर त्याला काय भेटल? म्हणजे या राजाच्या हातामध्ये जी अंगठी असायची ते काय असायचा? अधिकार. काय असायचा? काय असायचा? म्हणजे जो त्याच्यापासून सैतानाने तो अधिकार त्याच्याकडून निघून गेला होता, तो अधिकार परत कोणाला मिळाला? आपल्याला. हालेलुया. जागा घातला, नंतर त्याला काय घातला? अंगठी. काय घातली? काय घातली? म्हणजे जे आपले अधिकार नष्ट झाले होते ते सगळे अधिकार आपल्याला काय भेटले? आता तुम्ही जर येशूच्या नावात म्हटले दुष्ट आत्मे निघ, दुष्ट आत्मा होणार आहे. अधिकाराची गोष्ट अशी आहे, ती कमांड जी निघती त्या कमांडपणे होणार हे तुम्हाला माहिती. जो पहिले कमांड देतो का त्याला पहिले माहित असतं की कमांड फुलफिल होणार म्हणजे. नाही तर मी एखाद्या अधिकाराने बोलते, एक मोठा अधिकारी असतो एखाद्या ठिकाणी, एखाद्या ऑफिस मध्ये, एखाद्या कार्यालयामध्ये एखादा अधिकारी असतो, तो जे बोलणार सगळे लोक त्या गोष्टी करत असतात. आता तर अशी परिस्थिती, एखादा अधिकारी बोलायच्या पहिले सगळे लोक पुढे करायला लागतात. काय करायला लागतात? हालेलुया. काय करता? पुढं त्यावर चोऱ्या पकडल्या जाऊ नये, काही चुकीच्या गोष्टी काय होऊ नये, उघडकीस येऊ नये म्हणून ते काय करता? फक्त काय करणं चालू आहे? सर घ्या ना, सर घ्या ना, सर असं करा ना, सर तसं करा ना, सर 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 म्हणून दमत नाही. तेवढं काम जर केलं तर ते बेस्ट आहे. पण त्याच्यापेक्षा काय चालू आहे? फक्त चापलुसीपणा करणं चालू आहे. काय चालू आहे? हालेलुया. पण जो अधिकारी असतो ना त्याला माहिती, मी जर शब्द बोललो ते होणार म्हणजे. त्याला ती अंगठी घातली, त्याला ती काय घातली? म्हणजे काय घातलं? त्याला अधिकार दिला. त्याला काय दिला? आणि नंतर त्याच्या पायामध्ये जोडा घातला. त्याच्या पायामध्ये काय घातला? कारण तो त्या ठिकाणी डुकर चालत होता, त्यावेळेस तो काय बनलेला होता? दास. काय बनलेला होता? त्या काळामध्ये दास लोकांच्या पायामध्ये काय राहत नव्हते? बुट किंवा जोडे घातलेले नसते. हालेलुया. म्हणून याला काय घातलं? पायात याच्या बूट घालण्यात आले. हालेलुया. आणि पुढे काय आणलं तुम्हाला माहिती आहे? आणि पुष्ट वासरू आणून कापा, कारण खाऊन आणि आनंद उत्सव करू. आपण काय करू म्हणे? की आपण जो माझा मुलगा हरवला होता तो मुलगा मला काय झालाय? तो मुलगा काय झालाय? पूर्ण त्या बापाला आनंद झाला आणि त्या बापाने तो सगळा आनंद कुठं सेलिब्रेट केला? त्याच्या त्या राज्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. तर तू म्हणला, तू आता आलास, मी तुला आता काय नोकर म्हणून तरी माझ्या घरामध्ये काय करतो? त्याने त्याला काय म्हणून ठेवलं? मुलगा. काय म्हणून? आपण सगळे जे पापात होतो त्या पापाच्या घाणीतून त्यांनी बाहेर काढलं आणि आपल्याला काय बनवलं? त्याचं पुत्र आणि कन्या. त्याच्या राज्याचे काय बनवलं आपल्याला? काय बनवलंय? काय बनवलंय? काय बनवलंय? काय बनवलंय? आता आपण त्याच्या राज्याचे काय जर घाणीत गेलो मग काय बनणार आहे? काय बनणार आहे? म्हणून आपल्याला काय करायचंय? आज जरी आपण कुठल्या पापात असो किंवा आपण देवापासून दूर असो, हाच समय आपल्याला काय मागायची? क्षमा.
काय करायचंय? काय करायचंय? रिअल वाला पश्चाताप करू आणि परत देवाकडे वळू ना, तर तुम्हाला त्या सगळ्या अधिकाराने काय करणार आहे? हालेलुया. येशू या जगामध्ये येण्यामागचं कारणच हे होतं की जे माणसाचं आणि देवाचं नातं काय झालेलं आहे? पापामुळं तुटलेलं आहे. काय झालेलं आहे? ते नातं परत येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय झालंय? प्रस्थापित. काय झालंय? तुम्हाला माहिती येशू क्रूस खांबावर कसा गेला? स्वर्ग आणि नरक याच्या मध्ये येशू क्रूस खांबावर गेला म्हणजे त्यांनी काय केले? दोन्ही गोष्टींना काय केलेलं आहे? जोडलेलं आहे. हालेलुया. दोन्ही गोष्टींना काय केलेलं आहे? स्वर्गाला, नरकाला आणि या दोन्ही गोष्टीला काय केलंय? त्याची इच्छा नाही की स्वर्गातून आलेले जे लेकरं आहेत देवाचे ते पाप करून कुठे जावे? नरकामध्ये. म्हणून येशू मध्ये एक सीडी सारखं आहे की येशू लोकांच्या तारणासाठी या जगामध्ये आलेला आहे. ना कुठली जात बदलायला, ना कुठला धर्म बदलायला, ना कुठला पंथ स्थापित करायला, ना कुठल्याच गोष्टी करायला. येशू कशासाठी आलेला आहे? माणसाचं तारण करण्यासाठी. काय करण्यासाठी? म्हणजे जे बापापासून लेकरं दूर झाले होते तेच लेकरं आज परत त्या बापासोबत काय झाले? एक झाले. हालेलुया. म्हणून काय गरज आहे आपल्याला? कशावर येण्याची गरज आहे? कशाची येण्याची गरज आहे? कशावर यायचंय? कशावर यायचंय? जे ऑलरेडी शुद्धीवर आहेत त्यांचं मी प्रभूमध्ये खूप जास्त आनंदाने त्यांचं स्वागत करतो. आणि जे शुद्धीवर नाहीये त्यांनी पण काय करायचंय? शुद्ध होण्यासाठी पश्चाताप करायचा. काय करायचंय? जो कोणी म्हणतो ना की माझं चुकतच नाही, जो काय म्हणतोय माझं काय होत नाही, तो देवाच्या विरुद्ध काय करत आहे? काय करत आहे? आणि जो पश्चाताप करत आहे आणि क्षमा मागत आहे आणि पाप कबूल करून काय करत आहे? परमेश्वर त्याचे पाप काय करतो? हालेलुया. हालेलुया. म्हणून आज प्रभू भोज सुद्धा आहे. काय आज? तर आज तुमची इच्छा आहे की त्या बापाकडे परत जायचंय. तर बापाकडे काय करायचंय? घाण नकोय, हे जग नकोय. तर मी काय सांगितलं? तो मुलगा जो निघला होता घरातून बापाच्या, कशावर भिस्त ठेवून निघला होता? प्रॉपर्टी. कशावर? कशावर? लय मोठी प्रॉपर्टी नाही, त्याला मस्त आईश करू, मस्त राहू, मस्त गोष्टी करू सगळ्या. पण तुम्हाला माहिती आहे ज्याच्यावर त्याची भिस्त होती ना त्याच गोष्टीने त्याला काय केला? धोका दिला. हालेलुया. हालेलुया. पण जर तुमची भिस्त कोणावर आहे? परमेश्वर. कोणावर आहे? कधीच धोका देणार नाही. कधीच काय देणार नाही? कधीच देणार नाही. हालेलुया. असा ग्रेट, असा गॉड, असा परमेश्वर तुमचा आणि माझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट काय? तो नेहमी तुमचं काय करणार आहे? प्रोटेक्शन करणार, संरक्षण करणार आहे. काय करणार आहे? जगातल्या लोकांना चिंता आहे, बाई आमच्या घरातले बाहेर गेले, बाई ते इकडे गेले, काही होतात काय त्यांना, काही होतात काय त्यांना. म्हणजे येशू मध्ये ना त्यांना गॅरंटी काहीच होणार नाही आमच्या. कारण की ते येशूच्या प्रोटेक्शन खाली आहे. हालेलुया. हालेलुया. कधीच त्यांना काहीच होणार नाही. कारण ते कोणाबरोबर आहे? हालेलुया. त्यांच्या डोक्यात ही गोष्टीची भीतीच कधी येत नाही. कधी काही माझ्या लेकराला किंवा माझ्या घरच्यांना किंवा माझ्या लोकांना काही होईल म्हणून. परमेश्वर गॅरंटी देतो की मी त्याला कधीच काही करणार नाही, होऊ देणार नाही. कारण तो त्याच्या दिव्य दूतांना काय करतो? आज्ञा करतो. आणि ते दिव्य दूत नेहमी त्यांना काय करून जातात? तळ हातावर. हालेलुया. हालेलुया. या प्रियांना आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. परमेश्वराकडे मागूया सहाय्य की आपण ज्या ज्या गोष्टींमध्ये असतो. पाप म्हणजे आपल्या मनाप्रमाणे करणं, आपल्या इच्छेप्रमाणे करणं म्हणजे पाप करणं. हो, मला कुठल्याच आज्ञेमध्ये राहायचं नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये राहायचं नाही. आज आपण रिअल वाला रिपेंडन्स, रिअल वाला खरं पश्चाताप करणार आहोत. खरंच प्रभू, मी आज पण खूप वेळेस तुझ्या बरोबर चालत असताना पण मी पडत असतो. खूप काही गोष्टी आमच्या चुकत असतात प्रभू. पण आज आम्ही खरंच मनापासून पश्चाताप करत आहोत आणि आम्ही क्षमा मागत आहोत तिथे. की आम्ही असे कोणीच परिपूर्ण नाहीत तिथे. खरंच प्रभू, आम्हाला अजून तुझ्या आज्ञेमध्ये राहून अजून काही गोष्टींना शिकून तुझ्यामध्ये पुढे आणि पुढे चालत राहायचं. त्यासाठी तिथे आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. तुझं घर सोडून किंवा तुझी उपस्थिती सोडून किंवा तुझं प्रेझेन्स सोडून आम्ही काहीच कुठंच जाऊ शकत नाही तिथे.
आणि आम्ही काहीच करू शकत नाही तिथे. प्रभू आम्हाला गरज आहे तिथे तुझी. आम्ही त्या उदळ्या पुत्रासारखं प्रभू, तर आम्ही कुठं चुकत असलो, कुठं हुकत असलो, कुठं आम्ही चुकीच्या मार्गामध्ये जात असलो, प्रभू आम्ही शुद्धीवर येऊन तुझ्याकडे येण्याचा निर्णय करत आहोत परमेश्वर. हो प्रभू, आम्ही तुझ्याकडे वापस येत आहोत परमेश्वर. प्रभू आम्ही वापस येत आहोत तुझ्याकडे. पण तो असा एकमेव प्रेमळ परमेश्वर तो आम्हाला कधीच सोडत नाही. आम्ही पश्चाताप करत आहोत. आणि पाप, हे जग, या जगातल्या गोष्टी एक दिवस सगळं काही संपून जाणार आहे. जर मी याच गोष्टीमध्ये राहिलो तर कदाचित प्रभू आम्ही पण या गोष्टीमध्ये संपून जाणार. या गोष्टी नको आहेत तिथे आम्हाला. आम्हाला प्रभू येशू तू पाहिजे तिथे. आम्हाला तुझं प्रेम पाहिजे तिथे. आम्हाला तुझी उपस्थिती पाहिजे तिथे. आम्हाला तुझं संरक्षण, तुझ्या त्या गोष्टी पाहिजेत तिथे. हो प्रभू, क्षमा मागत आहोत. दारू, हे व्यसन, हे व्यभिचार, या गोष्टी पित्या त्यावर मी भिस्त ठेवते, काहीच कामच नाही. कदाचित मी या गोष्टींना करून करून एक दिवस सगळं काही संपून जाणार आहे. आपण पश्चाताप करूया प्रियांनो. खरंच आज जर आपण शुद्धीवर नाही आलो, मी तुम्हाला सांगतो पुढे कधीच तुम्ही शुद्धीवर येऊ शकणार नाही. कारण दिवस एवढे कठीण चालू आहेत. सैतान एवढ्या लोकांना भ्रमवून टाकत आहे की तो दाखवते ह्या ज्या गोष्टी आहेत, या एवढ्या जीवन आवश्यक आहेत. हे पैसा, हे प्रॉपर्टी, हे धन, या गोष्टी एवढ्या जीवन आवश्यक आहेत, त्याच्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. पण नाही प्रियांनो, सगळ्या गोष्टींपेक्षा देव खूप मोठा आहे. तो सगळ्यात जास्त जीवन आवश्यक आहे. कारण त्यांनीच आपल्याला जीवन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जीवन आणि शांती आहे. तर आज आपल्यामध्ये शांती नाहीये, जर आपल्यामध्ये आज आरोग्य नाहीये, जर आपल्यामध्ये समाधान नाहीये, सॅटिस्फाईड आपण नाहीये, सगळ्या गोष्टी असून सुद्धा काही फायदा नाही. या त्या परमेश्वराकडे वापस जाऊया, जिथून आपली निर्मिती झाली, ज्याने आपल्याला तयार केलंय, ज्याने आपल्याला जगात पाठवलंय, त्याची आठवण करूया परत एकदा. हो, कारण शेवटी आपल्याला त्याच एक्झिस्टंट पॉइंट कडे जायचं, त्याच्याकडेच आपल्याला जायचंय. प्रभू आम्हाला दया करते, उपस्थिती पाठवते. हो प्रभू, दया कर परमेश्वर. तुझा फेवर दे परमेश्वर, तुझा ग्रेस दे परमेश्वर. धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी येशूच्या नावात. आमेन.